फक्त बारामती. सांगा तुम्हाला जे काय वाटतं पण बारामती. खरं अख्ख्या देशाचं जर तुम्ही म्हणालात ही तिसरी चौथी फेरी चाललेली आहे. त्यामुळे त्याच्यावर बोलणं आत्ताच हे खूप लवकर होईल. तसंच बारामतीच्या बाबतीत सुद्धा बारामतीत काही शहरी मतदार आहे, काही ग्रामीण भागातला आहे. त्यामुळे आता मला वाटतं 4 फेऱ्या झालेल्या आहेत. यात सुप्रियाताई लीडवर दिसत आहेत. परंतु असं जरी असलं तर हे थोडं लवकर होईल असं मला वाटतं. थोडं आपण थांबून त्याबद्दल प्रतिक्रिया द्याव्यात. आता जर बघायला गेलं तर आतापर्यंतच्या काळाबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे कल कायम सातत्यानं पुढे राहतील का याच्यामध्ये कुठेतरी खंड पडू शकतो? सगळे जर एका वेळी जर पेट्या चेक करत असतील तर मग काही फरक पडणार नाही. कारण अंदाज असा होता की शहरातला जो खडकवासला भाग आहे, विशेषतः खडकवासल्याचा आतला भाग, जो जिथं आपण पूर्ण शहर म्हणतो किंवा बारामतीसारखं शहर असेल, अशा ठिकाणी जर त्या एकत्रित पेट्या असतील तर अडचण नाही. परंतु त्या जर अशा वेगळ्या निघाल्या तर कदाचित शहरी मतदार हा सुप्रियाताईंच्या बाजूने किती राहील हे अजून आपल्याला अंदाज नाही येत. त्यामुळे एकंदरीतच लीड आपल्याला नक्की राहणार आहे याबद्दल आपल्याला खात्री वाटते. एकूणच लोकसभा मतदारसंघामध्ये अजितदादांची आणि पूर्ण परिवार वेगवेगळा पाहायला मिळाला. कुठेतरी आताचा लीड पाहता म्हणजे पवार परिवाराने जे जे काही रणनीती केलेली आहे ती यशस्वी होताना दिसते का? खरं आता परिवार हा विषय खूप जुना झालेला आहे. पवार परिवार जर तुम्ही म्हणालात तर इथे दोन वेगळे गट आहेत आता. एक म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यातले विरोधी आमदार, सर्व त्यातले पदाधिकारी आणि हे सर्व जी मंडळी जी पदाधिकारी असतात ती सगळी एका बाजूला एका परिवारात गेल्यासारखी दिसत आहेत. आणि सर्वसामान्य जनता की जी पवारसाहेबांना मानते, सुप्रियाताईंना मानते आणि ज्यांना वाटतंय की हा अन्याय झालेला आहे आणि खासदारकीला पाठवताना, कारण बारामतीची जी जनता आहे, विशेषतः मतदार, त्यांना एक नक्की कळतं की खासदारसाठी सेंट्रलला कुणाला पाठवावं आणि इथं स्टेटला कुणाला पाठवावं. आणि मला वाटतं त्याचा हा परिणाम आहे. निवडणूक जनतेने हातात घेतली असं निवडणूक सामान्य जनतेने घेतलेली, नुसते जनता म्हणून चालणार नाही. कारण आत्ताच मी बोलल्याप्रमाणे की जे आमदार आहेत, आमदार विरोधात होते, मेजॉरिटी आमदार विरोधात होते, सत्ता त्यांच्या बाजूने होते. असं असं जनता म्हणते की त्यात पैशाचाही वापर झाला असं जनता म्हणते. आणि असं असताना आणि बऱ्याच वेळा सगळ्या संस्था, ज्या लोकल संस्था असतात, जेडपी, पंचायत समिती किंवा शुगर फॅक्टरी, ह्या सगळ्या त्यांच्या बाजूने असताना सुद्धा सामान्य जनतेवर हे इलेक्शन होतं आणि हे महत्वाचं आहे. दादा आताच्या सगळ्या आताची आघाडी बघितली तर कोणाला उदाहरण याचा निश्चय आहे का? कुठला? बारामती लोकसभा काय जी आघाडी आता सुप्रिया आघाडीवरती आहे ही पाहतात बारामतीत गुलाल उदाहरणार. गुलाल उधळणार म्हणजे तुम्ही मला असं म्हणायचं का की मेजॉरिटी येणार, आपल्या बहुमताने सुप्रियाताई विजय होणार का? ते नक्कीच होणार आहेत. सामान्य जनता बरोबर आहे. शेवट मतदार हा सामान्य जनता आहे. मतदार जरी वरचे पदाधिकारी असले तरी सामान्य जनता ही मेजॉरिटीने आहे.